छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो। व्यासपीठावरील ज्यांना आपण तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येणार आहात, ज्यांनी आपल्या मतदारसंघात अत्यंत प्रामाणिकपणे प्रचंड कामांचा डोंगर उभा केला आहे, ज्यांचं आपण आताच मार्गदर्शन ऐकलं, ते सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आपल्या पक्षाचे नेते, माझे सहकारी, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार राजू पाटील, सन्माननीय माझे जुने दुसरे सहकारी माजी आमदार सन्माननीय प्रकाश भोईर, सन्माननीय राहुल, सन्माननीय घरत, विशाखाताई, उर्मिलाताई, सगळेच व्यासपीठावरील मान्यवर, माता भगिनी, बांधवांनो, खरं आता मेळावा आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, आणि त्या मेळाव्याला सन्माननीय शिंदेना आपण सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे। मी श्रीकांत शिंदेने एवढं सांगू इच्छितो की तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये असं म्हणालात की माझं विशेष प्रेम राजू तुमच्यावरती आहे। चांगली गोष्ट आहे। कसं शेवटी मतभेदी असतातच, मतभेद हे वैचारिक असावे लागतात, मनभेद असून चालत नाही। विचारांमध्ये वेगळेपणा असतो, पण ज्यावेळेला आपण एकत्र येतो तर आपले सगळे विचार बाजूला ठेवून आपल्याला मनापासून काम करावं लागतं। आणि म्हणून तुम्ही मला अशी म्हणालात की तुमचं विशेष प्रेम आहे। मी तुम्हाला सांगतो, प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, काही वेगळं नसतं त्याच्यात। आणि त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका। 20 तारखेला तुम्हाला भरभरून मतदान होणार आणि 4 तारखेला तुमच्या पदरामध्ये प्रचंड मतांचा पाऊस पडून तुम्ही निवडून येणार, याची मला पूर्ण खात्री आहे। त्यासाठी एवढे सगळे लोक जमलेले आहेत। मला कल्पना आहे, मगाशी तुम्ही मला असं म्हणालात की तुमच्या भाषणात म्हणालात आपलं DNA एक आहे। खरं आहे, ते आपलं कूळ आणि मूळ एकच आहे, काही वेगळं नाही। आता फक्त मूळ तिकडे राहिले, कूळ इकडे आले, तरी दिवस गेले आता, आणि त्याच्यामुळे ती काय अडचण नाही राहिलेली तशी। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। एक चीनी प्रवासी होता व्हेन सिंग, तो या देशामध्ये आला होता, भिकू होता तो, आणि त्यावेळेला त्यांनी मराठी माणसाचं वर्णन केलं होतं त्यांच्या पुस्तकामध्ये। त्यांनी असं सांगितलं होतं की मराठी माणूस हा अत्यंत कणखर, प्रामाणिक, निग्रही, आपल्या विचारांशी ठाम असणारा, वेळेप्रसंगी जीवाची बाजू लावून धरणारा, आणि मदत जर करायची ठरवली तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा, आणि जर विरोध केला तर तो सुद्धा तेवढ्याच टोकाचा आणि कठोर विरोध करणारा असा मराठी माणूस आहे। आणि म्हणून त्याच्या शक्यतो नादाला लागायचं नसतं, त्यावेळेला त्यांनी लिहून ठेवलं होतं। आणि म्हणूनच
उल्लेख केला ते बरोबर आहे की बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना शिव्या दिल्या, ज्यांच्यावर टीका टिप्पणी केली, आपण त्यांच्या सोबतच आज बसतो आहोत. हे दुर्दैवाने मला बोलावं. मी तर प्रचंड प्रवास पाहिलेला आहे. त्या काळात शिवसेनेचाही प्रवास पाहिला, मनसेचाही प्रवास पाहतोय मी. आपण कधीच राजसाहेबांनी कुठल्या विचाराची कधी प्रतारणा नाही केली. त्यांनी जी भूमिका घेतली ती घेतली. कधी भूमिकेमध्ये बदल नाही केला. राज ठाकरे कसं नेतृत्व आहे, जे इतिहास बदलणारं नेतृत्व आहे, घडवणारं नेतृत्व आहे. ते ठाम असतात कारण त्यांना त्यांच्या स्वतःवर विश्वास आहे. आणि म्हणून मला माहिती आहे पक्ष काढताना आम्हीच होतो. त्यावेळेस आम्ही ठरवलेलो होतो की कोणताही पक्ष फोडायचा नाही, कुठल्याही पक्षातली लोक घ्यायची नाहीत. पण आम्ही कधीच कुठला पक्ष फोडला नाही. म्हणून बरीच लोक त्याच्यामुळे नाराज होऊन आमच्याकडून गेली सुद्धा निघून. पण आम्ही त्याची पर्वा केली नाही. चांगले दिवसही पाहिले, वाईट दिवसही पाहिले आम्ही. एका बाजूला कुठलाही पक्ष न फोडता आपला पक्ष कसं वाढवायचं त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणे राज ठाकरे कुठे आणि इतर कुठे. मी काय त्याच्या जास्त खोलात जाणार नाही. काय कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे ते फार महत्वाचं असतं आणि ते सांगण्याची आवश्यकता आहे. ते सांगायला पाहिजेत. खरं राजूही मगाशी म्हणाला की आपल्याला आता एका विचाराने प्रचंड काम करायचं आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये श्रीकांत शिंदे यांना निवडून आणायचं आणि आपण सगळे कामाला लागले. त्यांनी कबुली दिली. आणि म्हणून आता आपल्याला ज्या दिवशी गुढीपाडव्याला आपला मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये ज्यावेळेला आपण निर्णय घेतला की विनाशर्त या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला त्यांचं खंबीर नेतृत्व घेऊन जाण्यासाठी आपण त्यांना विनाशर्त पाठिंबा देतो. त्या दिवशी आपल्या मनामध्ये किंतु परंतु न ठेवता आपल्याला पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजेत. हे त्या दिवशी निश्चित झालं होतं. त्यामुळे आता तुम्ही तो विचारही करायचा नाही. आज 1 मे आहे. ह्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सेनापती बापट, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम. जोशी, शरदराव गव्हाणकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या खूप मोठ्या लोकांनी हा लढा उभारला. खरं त्यांना सगळ्यांनाच अभिवादन करायला पाहिजेत. 105 हुतात्मे गेले आपले. त्यातून मिळवलेले राज्य आहे. हे सहज राज्य मिळालेलं नाही आपल्याला. हे राज्य मिळवण्यासाठी खूप खूप यातना भोगाव्या लागल्या. रक्त अर्पण करावं लागलं. त्यातून मिळवलेले राज्य आहे. आणि म्हणूनच हे राज्य पुढे घेऊन जाण्यासाठी ज्याला कोणती तरी लोक एकत्र येतात, राज्यासोबत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी कोणतीतरी लोक एकत्र येतात, त्यावेळेला त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्याच्यात आपल्या स्वतःचा, आपल्या पक्षाचा विचार एक बाजूला ठेवून आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा विचार केला पाहिजे. एवढीच भूमिका फार महत्वाची होती. आणि म्हणून साहेबांनी तो विचार केला. मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत आणि श्रीकांत शिंदे तुम्ही तिसऱ्यांदा खासदार होणार आहात. मला त्यात कुठलीच शंका वाटत नाही की तुम्ही खासदार होणार नाहीत म्हणून. नक्की तुम्ही होणार आहात. आणि त्यांनी आता सांगितलं सुद्धा
या मतदारसंघामध्ये मी मुद्दाम त्यांच्या कामं त्यांनी काय काय केली ती यादी घेऊन आलो होतो. आणि येताना मी आता होर्डिंग बघत आलो, केवढे कामांचा डोंगर उभा केला या माणसाने. सत्ता असली की बरेच काही गोष्टी करता येतात. नाही तर राम मंदिर उभं राहिलं नसतं, 370 कलम हटलं नसतं. NRC कायदा आला नसता. त्यासाठी आपली माणसं असावी लागतात. आणि आपली माणसं असली तर काय अडचण येत नाही. मी आता वाचत आलो, केवढं इकडं हॉस्पिटल, तिकडं हॉस्पिटल, तिकडं हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी, केवढं. अजून काय पाहिजेत, काय द्यायला पाहिजेत. आणि म्हणून विकास हा एका बाजूला असतो, पण शेवटी विचार नावाची गोष्ट पण एका बाजूला असते. आणि मला खात्री आहे डॉक्टरांनी दिलेलं वचन हे नक्की पूर्ण करतील. म्हणून मी ग्रामीण भागामध्ये एक गोष्ट नेहमी सांगत असतो. एक पुढारी असतो, तो असाच प्रचाराला जातो. प्रचाराला जातो आणि आपलं भाषण चालू असतो. रात्रीची वेळ असते, लोक समोर बसलेले असतात. आणि तुम्हाला माहिती आहे, रात्रीच्या वेळेला गावा खेड्याकडची लोक थकून बाकून बिचारे आलेले असतात. रात्री थोडस कार्यक्रम वगैरे पण झालेला असतो, तर लोक भाषण ऐकत असतात. तर ते म्हणतात, तो पुढारी म्हणतो की हे बघा गावाल्यानो, तुम्ही चिंता करायची नाही. आमचा उमेदवार श्रीकांत शिंदे आहेत डॉक्टर, तुम्ही ठरवलेलं आहे त्यांना निवडून द्यायचं, ते 100% तुम्ही निवडून देणारच आहात. मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला, 100% निवडून द्याल. पण मी आजच तुम्हाला सांगतो, मी तुमच्या गावाला आलेलो आहे, तुम्ही न मागता तुम्हाला मी आज देऊन जाणार आहे. लोक पण अचंबित होतात की आता डॉक्टर साहेबांच्या प्रचाराला आलेले आहेत, प्रचार करतायत, आम्ही ते निवडून देणारच आहोत. पण चला, राज्याचा एवढा मोठा माणूस आलेला आहे आणि न मागता काय देणार आहे म्हणून लोकांचे पण कान टोक करतात. काय देणार आहे तर बोलतो गावाल्यानो, चिंता करायचं नाही, मी आता एक घोषणा करून जातो आणि तुमच्या गावाला देऊन जातो. बोलतो काय देणार, लोकांची उत्सुकता वाढते. तर बोलतो मी तुमच्या गावाला जी नदी आहे ना, त्या नदीवरती पूल बांधून देणारी मी आजच घोषणा करून टाकतो. तुम्ही कशी स्तब्ध बसलात, तर ती लोक पण स्तब्ध होतात. पुढारी काय बोललाय, गावाला नदी आहे, त्या नदीवर पूल बांधून देतो. इकडे तिकडे बघतात, एकमेकाशी कुजबुजतात. त्यातलं एक जण रात्रीचा बसलेला असतं, त्यातला एक जण उठतो, ओ बोलतो, ओ बाळा नांदगावकर साहेब, हा काय रे बाबा, तुम्ही न सांगितलं असत ना तरी आम्ही श्रीकांत शिंदेलाच निवडून देणार होतो, पण तुम्ही सांगताय तर आणखी देणारच, तुम्ही ती चिंताच करू नका. पण तुम्ही काय बोलत आता की तुमच्या गावाला जी नदी आहे त्या नदीवर पूल बांधून देणार. अरे बोललो ना, दिले 100 कोटी 200 कोटी काय लागतील ते लागतील, दिले, नक्की दिले. नांदगावकर साहेब, पण तुम्हाला माहिती नाही काय, आमच्या गावाला नदीच नाही. आता तसं तुम्ही खोटं आश्वासन नक्की द्या, तुम्ही नक्की देणार नाही. काय, माझा एक मित्र आहे इकडे आलेला आहे, तो IAS ऑफिसर आहे. तो मला मध्ये त्या दिवशी असं म्हणाला, कधी कधी काय होतं, हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला येते आणि कधी कधी खाण तशी माती असते. तुमच्या वडिलांना मी काम करताना पाहिलेलं आहे.
खऱ्या अर्थाने ते मी जवळून त्यांना कित्येक वर्ष पाहिलेलं आहे. नेता म्हणून त्यांनी कधीच स्वतःला मिरवून घेतलं नाही. काम एक काम. चार्ज माझ्याकडे त्या काळामध्ये होता काही महिने, त्याला मी पाहिलेलं आहे. रात्रीचा दिवस करून झटून देणारा माणूस. आज मुख्यमंत्री झाल्यापासून तर एवढं प्रचंड कामाचा डोंगर करतायत उभा. कधी मी तर किती वेळा फोन करून त्याला सांगितलं, भेटून सांगितलं, हो तुम्ही त्याला झोप काढत जा. कधी कधी त्यांच्या पीएनना सांगतो मी, तुम्ही झोप घ्या. काम ठीक आहे, ते होत असतं. काही कामं होतात, काही कामं होत नाहीत. पण एक झपाटलेला माणूस आहे. तुम्ही नशिबान आहात हो ठाणेकर, की तुम्हाला एवढा मोठा आणि प्रामाणिक काम करणारा राज्याचा मुख्यमंत्री भेटलेला आहे. आणि मग त्या मुख्यमंत्र्याचाच मुलगा आहे. त्यांचे गुण येणारच ना. सगळ्यालाच नाही मिळत ते गुण, त्यांना मिळाले. त्याला पण नशीब लागतं. आणि त्यामुळे आपली आता जबाबदारी वाढलेली आहे. आपण आता मागचा पुढचा विचार न करता आपली लढाई ही आता जे कोणी विरोधी पक्षात आहेत त्या विरोधी पक्षाबरोबर लढाई नाही. आपली लढाई ही लोकांच्या ज्या अडचणी आहेत, जे दुःख आहेत, जे वर्षानुवर्ष आहेत. राम मंदिराचा विषय 500 वर्ष झाली तसाच पडून होता. सुटला ना, आपल्या डोळ्यासमोर सुटला. कैलासवासी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. मी त्यांना खूप आदर करतो त्यांचा. मला काय म्हणायचं ते त्यांच्याविषयी, त्यांच्या कर्तृत्वाविषयी. पण त्यांनी त्या काळामध्ये देशात नारा दिला होता, गरिबी हटाव. गरिबी हटली. आजही 80-82 कोटी लोकांना अन्नधान्य मोफत द्यावं लागतंय. कुठली गरिबी हटली? 65 वर्ष देशामध्ये, राज्यामध्ये सरकार तुमची असताना जर गरिबी हटवू शकली नाहीत, तर तुम्ही 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी हे देशातले सगळे प्रश्न सोडवले पाहिजेत अशी अपेक्षा करतात कशी? हा प्रश्न आहे माझा. होणार. हा विश्वास तुम्हाला लोकांना द्यायला पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की प्रामाणिकपणे काम करणारी लोक आहेत. आणि साहेब एखादा निर्णय घेतात, तो पूर्ण विचारांती निर्णय घेतात. पूर्ण विचारांती, लगेच निर्णय नाही होत कुठलाही. आमची काही अपेक्षा नाही. आम्हाला वाटतं की राज्य मजबूत झालं पाहिजे. राज्य मजबूत झाली का देश ऑटोमॅटिक मजबूत होतो. ऑटोमॅटिक मजबूत होतो. गुजरातमध्ये ज्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी साहेबांनी ज्यावेळेला तिकडे उद्योगपतींची मीटिंग घेतली होती, त्यावेळेला टाटा साहेब तिकडे गेले होते. आणि टाटा साहेबांनी तिकडे आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की गुजरात हे प्रगतशील राज्य आहे, ते विकासाकडे जात आहे, फास्ट त्याची ग्रोथ होत आहे. या राज्यात येऊन लोकांनी पाहिलं पाहिजे. हे रतन टाटा साहेबांचं ऐकल्यानंतर राजसाहेबांनी गुजरातचा दौरा केला आणि त्यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहिलं. आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं की नाही, गुजरात राज्य जर डेव्हलप होत असेल, उत्तम प्रगतीकडे असेल, तर निश्चितपणे या देशाचाही विकास अशाच प्रकारे होऊ शकतो. आणि त्यासाठी मोदी साहेबांसारखा कणखर नेतृत्व आपल्याला मिळालं पाहिजे त्या देशाला. आणि म्हणून देशातला एकमेव माणूस आहे ज्यांनी त्यावेळेला घोषित केलं होतं साहेबांनी आपल्या.
झालं. आम्ही विरोधाला विरोध नाही करत, चांगलं असेल त्याचं कौतुक करतो. त्या दिवशी शिवाजी बागेवर मी सांगितलं तुम्हाला, 1-2 मिनिटाचं माझं काही भाषण त्या दिवशी नव्हतं, मी दुसऱ्यांना सांगितलं होतं भाषण करायला. मग साहेबांना मध्येच भाषण करणारे थांबल्यामुळे मला 2-4 मिनिटं बोल, त्याला मी बोललो तुम्हाला सांगितलं त्यावेळेला की ज्यावेळेला मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं, ते पंतप्रधान होते, आम्ही काँग्रेसचे विरोधक लोक, का आजही काँग्रेसचे विरोधक आम्ही आहोत, राहणार. त्यावेळेला ते पंतप्रधान असताना भारत अमेरिका अणुकरार 2010 साली 12 साली महिलांना 33% आरक्षण लोकसभेत विधानसभेत देणार, तो यशस्वी प्रयत्न झाला. त्या दरम्यान परकीय थेट गुंतवणूक आपल्या देशात यावी अशी 3 बिलं इंट्रोडक्शन झाली होती आणि त्याला राजसाहेबांनी अंत्यकरणापासून पाठिंबा दिला होता. त्याला पाहिलेलं होतं आम्ही. हे काँग्रेसचं सरकार आहे, आमचा त्यांचे विचार जुळत नाहीत, आम्ही विरोधी त्यांचे आहोत, हे पाहिलं नाही. जे देश हिताचं होतं त्यासाठी त्यांनी पाठिंबा राजसाहेबांनी दिला होता, पाहिलं नाही आम्ही. ज्याला नोटाबंदी झाली त्याला आम्ही विरोध केला, जीएसटीला आम्ही विरोध केला, चुकीची काही गोष्टी घडल्या त्याला विरोध केला, त्याला आम्ही हे पाहिलं नाही की मोदी साहेबांना आम्ही इंट्रोडक्शन दिलं होतं या देशामध्ये, ते पाहिलं नाही, त्याला विरोध केला. पण ज्यावेळेला राम मंदिर झालं त्याला आम्ही त्यांना पाठिंबा दिला. 370 कलम रद्द झालं त्यावेळेला आम्ही पाठिंबा दिला. म्हणजे जे जे चांगलं आहे त्याला आम्ही पाठिंबा दिला. आम्ही बंद दाराआड कधी चर्चा केल्या नाहीत, खुल्लम खुल्ल्या. दिल्लीत गेलो आम्ही, दिल्लीत जाऊन अमित शाह साहेबांची भेट घेतली, अरे खुल्लम खुल्ला भेट घेतली. गुप्त भेट नाही घेतली, जे आहे ते आहे तशा प्रकारची भूमिका घेतली. आणि पाठिंबा कशाला दिला तर या देशामध्ये खिचडी सरकार नको, स्थिर सरकार हवाय आणि त्या 30 सरकारमध्ये अशी चांगली लोक जाण्याची आवश्यकता आहे, म्हणून पाठिंबा दिला, म्हणून पाठिंबा दिला आम्ही. आणि मला खात्री आहे रायसाहेब जी भूमिका घेतात ती सदैव भूमिका ही महाराष्ट्राच्या देशाच्या हिताची असते, तीच भूमिका घेतात आणि तीच भूमिका घेतलेली आहे. कशाला एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला 2022ला? त्यांनाही दिसलं ना, अरे विचारांची फारकत होते. ज्यांच्या सोबत आपण एकत्रितपणे निवडणूक लढवली, मतं मागितली, त्यांना बाजूला ठेवली आणि आपण आपल्या केवळ स्वतःसाठी दुसऱ्या विचारांसोबत गेलात, म्हणून त्यांनी उठाव केला. मला आतल्या गोष्टी बऱ्याच माहिती मी बोलू शकत नाही, म्हणून त्यांनी उठाव केला. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या एकट्याचा प्रश्न होता. 40 आमदार, 10, 12, 13 खासदार एकाच वेळा बाहेर पडतात, कशामुळे जातात याचा आपण विचार करता का? अमित ठाकरे तब्येत ठीक नसताना तुम्ही आमचे 7 आमदार नगरसेवक फोडलेत, 6 नगरसेवक. आम्ही नाही कोल्हेकुई केली,
आमचे नगरसेवक चोरले, आमचे नगरसेवक चोरले म्हणून कोलेकोई आम्ही नाही करत बसलो. गेले गेले, हरकत नाही. तुम्ही नेले, तुम्ही त्याला बघितलं नाही कारण आपला पुतण्या आजारी आहे आणि आपण यांचं घर फोडतोय. आज लोक कंटाळून तुम्हाला बाहेर पडल्यानंतर तुम्ही बोलायला लागलात, हे दुर्दैवाने वाईट वाटतं. आम्हालाही त्याची वाईट वाटतं. आपल्यापासून लोक का जातात त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला या निवडणुकीमध्ये रात्रीचा दिवस करायचा आहे. आपल्याला तुम्हाला कल्पना नाही एवढा अपमान राज ठाकरे साहेबांनी सहन केलेला आहे, एवढी अवहेलना सहन केलेली आहे, मला माहिती आहे. आणि ही एक अशी निवडणूक आहे की या देशाचं भवितव्य बदलणारी आहे, या महाराष्ट्राचं भवितव्य बदलणारी आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे. आपसामध्ये असणारे मतभेद विभेद सगळे बाजूला, सब झूट आहे. पेटून उठलं पाहिजे. वेळ द्या, क्वांटिटीचा वेळ नको आम्हाला, क्वालिटीचा वेळ पाहिजे. जो वेळ द्याल तो क्वालिटीचा वेळ द्या. त्यांना खात्री आहे खासदार साहेबांना की तुमची लोक आताच कामाला लागले, त्यांनी कबुली दिली. तुम्ही त्यांना आता खात्री द्या आणि ती खात्री उद्या तुम्हाला द्यायची आहे. उद्या त्यांचा फॉर्म भरताना आज तुम्ही 1000-1200 लोक आहात, उद्या त्याच्यापेक्षा 3-4 पटीने लोक आपल्याला बाहेर काढून त्यांना दाखवायचं आहे की आपली ताकद किती आहे. ती 5-5 पक्ष आहेत. आता त्यांचा मी गायक घातलेलं उपकरण बघत होतो, 5 पक्षाचे झेंडे आहेत. झेंडे म्हणजे निशाणे आहेत. आता 5 पांडव तुम्ही एकत्र आलेले तर अडचण काय आहे तुम्हाला? काहीच अडचण नाही. आणि म्हणून काम करणारी माणसंही आपल्याला हवीत. मी डोंबिवलीमध्ये मला आठवते प्रकाश आमचा शिवसेनेत होता त्यावेळेला, काका मंडलिक होते, मांडली वगैरे. त्यावेळेला प्रकाश आमच्या अपक्ष उभा राहिला होता. त्याला माझ्याकडे कल्याण डोंबिवलीचा चार्ज होता. त्याला त्यावेळेची मी कल्याण डोंबिवली पाहिलेली आहे. त्यावेळेला शिवसेनेचा चार्ज माझ्याकडे होता, त्या निवडणुकीचा चार्ज होता. यांनी बंडखोरी केली होती त्या काळामध्ये, बरोबर ना प्रकाश? हा, त्यावेळेला मी पाहिलेली कल्याण डोंबिवली आणि आत्ताची पाहिलेली कल्याण डोंबिवली एवढं पुढे गेले. आणि गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड पुढे गेलेली आहे, प्रचंड पुढे गेलेली आहे. आणि मग कल्याण डोंबिवलीला आता आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्या हातातून जाऊ द्यायची नाहीये. समोर कोण उमेदवार आहेत विचार करू नका, आपला उमेदवार आहे बस. आणि म्हणून उद्या प्रचंड ताकदीने आपल्याला बाहेर पडायचंय. प्रचंड ताकदीने श्रीकांत शिंदेला आपल्याला खात्री द्यायची आहे. त्यांना उद्याच वाटलं पाहिजे का त्यांचा विजय निश्चित झालेला आहे, हे त्यांना उद्याच्या उद्या खात्री पटली पाहिजे. आणि ती खात्री पटेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि डॉक्टर साहेब तुम्ही बाबांना सांगून टाका, आम्ही सगळे, आम्हाला काय वर्षानुवर्ष कानाला आदेश ऐकायची सवय झालेली आहे. एकदा आदेश आला म्हणजे तुम्हालाही काही विषय नाही, तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही आहोत. आदेश कानावर पडला की आपण झपाटून बाहेर पडतो, तसं आपण आता झपाटून बाहेर पडणार आहात. आणि आदेश दिलेला आहे की आपला विना शर्त पाठिंबा जरी असला तरी आता या ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेब जरी उभे असले तरी आपले उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत असं समजायचं आहे. आणि तुम्ही मतदान कराल याची मला खात्री आहे.
आणि म्हणून आता हा काही कार्यकर्त्यांचा मेळावा असल्यामुळे आमची अपेक्षा एवढीच आहे, साहेबांनी त्या दिवशी सांगितलं आहे की आमचा मान सन्मान राखा. तो मान सन्मान निश्चितपणे राखला जाईल, कारण आता मनभेद संपलेला आहे, मनोमिलन झालेलं आहे, प्रेम जुळलेलं आहे. त्याच्यामुळे आता अडचण काहीच नाही. तर तुमचा किती वेळ घ्यायचा त्यालाही मर्यादा आहे. आता यांचे दुसरे उमेदवार माझ्याकडे यामिनी यशवंत जाधव सौभाग्य होती त्या दिलेल्या आहेत. आता गेल्यावर त्यांच्याबरोबर आमची मीटिंग आहे. हो, त्याच्यामुळे माझं भाषण काय मी आता लांबवत नाही. आता काय व्हायचं, मी त्या दिवशी पण एक गंमत गोष्ट सांगितली ती तुम्हाला सांगतो. एक कीर्तनकार बाबा असतो. तो कीर्तनकार बाबा गावाखेड्यामध्ये कीर्तन करत असतो शिकांची. हे बाळा नांदगावकर कीर्तनकार बाबा आहे. तो आपला कीर्तन करत असतो आणि कीर्तन लोकांना खूप आवडतं. लोक टाळ्या पण वाजवत असतात. काय कीर्तनकार बाबांचं चाललंय वगैरे वगैरे, खुश होतात. तर शेवटी ऐकायला पण एक मर्यादा असते. हो, आपल्या वर्गामध्ये 35-40 मिनिटाचाच वर्ग का असतो. एक विषय, एखादा विषय असेल तर बघा, इंग्लिशचा मराठीचा तर आपल्या 35-40 मिनिटाच्या वरती जात नाही. तर लोक पण कंटाळतात. हो, किती ऐकणार कीर्तन सांगत असतात. शेवटी लोक कंटाळून हळूहळू एक उठतो आणि जातो. आणि नंतर एक बसून राहिलेला असतो. तर बाबा बोलतात, अरे राहुल कामत, तुमचं नाव काय? राहुल कामत. अहो राहुल बाबा, तुम्ही का बसून राहिलात? सगळे गेले, तुम्ही एकटे का बसलात? तुम्ही काय म्हणते कीर्तनकार बाबा, आम्ही गेलो असतो, पण तुम्ही ज्या चटईवरती, ती चटई माझी आहे, त्याच्यामुळे आता असं व्हायला नको की राजू दादा तुम्ही मला कशाला बोलवलं इथे. पण असू, मी खास करून महिलांना धन्यवाद देतो की लक्षणीय उपस्थिती तुमची होती या ठिकाणी. 30% आता 50% राजकारण तुमच्या आलेलं आहे. तेव्हा आता चिंता करायचं तुम्हालाही कारण नाही. तुम्ही जोरात कामाला लागा भविष्यामध्ये आणि निश्चितपणे आपल्या उमेदवारांना निवडून द्याल. मी जाताना तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की 12 तारीख मे महिन्याच्या 12 तारखेला सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आपल्या उमेदवारांसाठी आणि इतर सगळ्या उमेदवारांसाठी कल्याण डोंबिवलीमध्ये जाहीर सभा दिलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि त्या जाहीर सभेच्या तयारीला आपण सगळ्यांनी जोरात लागा आणि त्याची सुरुवात उद्यापासून झाली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.